परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करतो. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य ही संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढी विस्तृत मांडली तेवढी कोणत्याही राजकीय सामाजिक विचारवंतांनी मांडलेली नाही. गांधी, रानडे आणि जिना हे पुस्तक जेव्हा बाबासाहेबांनी लिहिलं त्याच्यामध्ये बाबासाहेब सांगतात की सामाजिक स्वातंत्र्य याचा पुरस्कार करणाऱ्या रानडेंना राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्यांनी विरोध केला आणि तेव्हापासून टिळकांची बाजू केवळ राजकीय स्वातंत्र्याची पुढे आली आणि रानडेंनी सुरू केलेली सामाजिक स्वातंत्र्याची जी बाजू होती ती मागे पडली. इंग्रजांच्या काळामध्ये सामाजिक स्वातंत्र्याचं एवढं चांगलं वातावरण होतं, ते वातावरण लयास गेले आणि केवळ राजकीय स्वातंत्र्याची मागणी करण्यामुळं स्वातंत्र्य पाहिजे पण सुशासन येईल कुठे? माणसामध्ये भेद करण्याची वृत्ती जर असेल तर देश स्वतंत्र असून आपल्याला काय फायदा? या सगळ्या गोष्टी अत्यंत विस्तृतपणे बाबासाहेब आंबेडकरांनी गांधी, रानडे आणि जिना या पुस्तकात लिहिलेलं आहे. आपण ते वाचू शकता. दुसरी गोष्ट आहे की 13 ऑक्टोबर 1935 ला एवढे येथे बाबासाहेबांनी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, धर्मांतराची घोषणा केली. आणि 1936 ला 30, 31 मे आणि 1 आणि 2 जून 1936 मुंबई इलाका महापरिषद 4 दिवस चालली. मुंबई इलाका महापरिषद 4 दिवस चालली आणि बाबासाहेबांनी धर्मांतराच्या विषयावर लोकांचं पहिल्यांदा सखोल प्रबोधन केलं आणि तिथे सांगितलं की स्वातंत्र्य हिंदू धर्मात आहे का? तर ते मी वाचन करून दाखवतो. बाबासाहेबांच्या चरित्राने ग्रंथाचं लेखन खंड 18 भाग 1 मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याविषयी दिलेला उतारा मी वाचून दाखवतो. मुक्ती कोण पथे या शीर्षकाखाली बाबासाहेबांनी हे भाषण केलेलं आहे आणि त्या खंड 18 भाग 1 पान 505 वर आहे. हिंदू धर्मात तुम्हाला स्वातंत्र्य आहे काय? दरेक नागरिकाला जेवढे कायद्याने व्यवसाय स्वातंत्र्य आहे तेवढे व्यवसाय स्वातंत्र्य तुम्हालाही आहे. दरेक नागरिकाला कायद्याने जितके व्यक्ती स्वातंत्र्य आहे तेवढे व्यक्ती स्वातंत्र्य तुम्हालाही आहे असे काही लोक म्हणतील, परंतु या म्हणण्यात खरोखरीच काही अर्थ आहे का? याचा खूप विचार तुम्ही करावाच पाहिजे. ज्याला जन्मजात धंद्याशिवाय दुसरा कोणताही धंदा समाज करू देत नाही त्या माणसाला तुला व्यवसाय स्वातंत्र्य आहे असे सांगण्यात काय हशी आहे? ज्याला संपत्ती मिळवण्याचे कोणत्याही प्रकारे द्वार खुले नाही त्याला तुझ्या संपत्तीला कोणी हात लावू शकणार नाही, तुझी संपत्ती उपभोगण्यास तू स्वतंत्र आहेस असे सांगण्यात काय तथ्य आहे? जन्मजात अपवित्रतेमुळे ज्याचा नोकरीत प्रवेश होऊ शकत नाही, ज्याच्या हाताखाली नोकरी करण्याचा इतर लोकांना अपमान वाटतो अशा माणसाला कोणत्याही नोकरीवर अधिकार सांगण्याचे तुला स्वातंत्र्य आहे सांगणे म्हणजे त्याची थट्टा करणे. कायद्याने पुष्कळ हक्क दिले असतील पण समाज त्याचा उपयोग करू देईल तरच ते खरे हक्क आहे असे म्हणता येईल. अस्पृश्यांनी चांगला पोशाख घालून हिंडावे असा हक्क कायद्याने दिला आहे, पण हिंदू समाज तसे कपडे वापरू देण्यास
तर त्या हक्काचा उपयोग काय? अस्पृश्यांनी तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी प्यावे असा हक्क कायद्याने दिला आहे, परंतु हिंदू समाज अस्पृश्यांना धातूची भांडी वापरू देत नाही, तर त्या हक्काचा काय उपयोग? अस्पृश्यांनी आपल्या घरावर कौले घालावी असा हक्क कायद्याने दिला आहे, पण हिंदू समाज त्यास कौले घालू देत नाही, तर त्या हक्काचा काय उपयोग? अशी पुष्कळ उदाहरणे देता येतील, परंतु सारांश हा की समाज उपभोगू देईल तोच हक्क आपला असे म्हणता येईल. ज्या हक्काला समाजाची अडकाठी आहे, हरकत आहे, तो हक्क कायद्याने जरी दिला असला तरी त्याचा काही उपयोग नाही. अस्पृश्य लोकांना कायदेशीर स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची जरुरी आहे. सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत तुम्हाला प्राप्त झाले नाही तोपर्यंत तुम्हाला कायद्याने कितीही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्हाला शारीरिक स्वातंत्र्य आहे असे काही लोक सांगतील. तुम्हाला कायद्याची मनाई नसेल, जिकडे जाता येते कायद्याची मनाई नसेल त्या प्रकारे बोलता येते, हे खरे आहे, परंतु या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे? मनुष्य मात्राला जसे शरीर आहे तसे मनही आहे. जितकी शारीरिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे तितकीच मानसिक स्वातंत्र्याचीही आवश्यकता आहे. नुसत्या शारीरिक स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही, महत्व आहे ते मानसिक स्वातंत्र्याला. खरे म्हणले असता शरीराचे स्वातंत्र्य कशासाठी असते? त्याला मनसोक्त व्यवहार करता यावा एवढ्याच करता कैद्याच्या पायातील देण्या काढून त्याला मोकळे करण्याचा मतलब काय? हेतू एवढाच की त्याने बाह्य जगात मोकळ्या मनाने वावरून आपल्या अंगी असलेल्या कर्तव्याचा पूर्ण फायदा घ्यावा. परंतु ज्या माणसाचे मन स्वतंत्र नाही त्याला असल्या बाह्यकारी स्वातंत्र्याचा काय उपयोग? मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून सुद्धा गुलाम आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जरी कैदी नसला तरी तो तुरुंगातच आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेला आहे. मनाचे स्वातंत्र्य ही जीवनपणाची साक्ष आहे, परंतु मानसिक स्वातंत्र्य बसत आहे त्याचा लोप झाला नाही याचा पुरावा आहे. मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल? जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय, आपले कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो त्याला मी स्वतंत्र म्हणतो. जो परिस्थितीचा दास झाला नाही, जो परिस्थितीला आपल्या कैदात आणण्यास असतो तो माणूस स्वतंत्र आहे असे मी म्हणतो. जो रूढीच्या आस्वादी झाला नाही, जो गतानुगतिक पण झाला नाही, ज्याच्या विचाराची जोड दिसली नाही तो स्वतंत्र आहे असे मी समजतो. जो पराधीन झाला नाही, जो दुसऱ्याच्या शिकवणीकडे वागत नाही, जो कार्यकारण भाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवत नाही, जो आपल्या हक्कांचा आभार केला असता त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्याच्या हातचे बाहुले न होणे बुद्धी स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो. जो आपल्या आयुष्याचे ध्येय व आपल्या आयुष्याचे दुसऱ्याने घालून दिलेल्या आज्ञेप्रमाणे ठरवित नाही, जो आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे व आपले आयुष्य कोणत्या कार्यात कशा रीतीने व्यतीत करावे हे आपले आपण ठरवतो. सारांश, जो सर्वस्वी स्वाधीन आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो. या दृष्टीने तुम्ही स्वतंत्र आहात काय? तुमच्या आयुष्याचे ध्येय तुमच्या स्वाधीन आहे काय? माझ्या मते तुम्हाला स्वातंत्र्य तर नाहीच, तुम्ही दास आहात, सेवक आहात. इतकेच नव्हे तर तुमच्या राष्ट्रत्वाला सीमा उरली नाही. हिंदू धर्मात कोणत्याही विचार स्वातंत्र्य असू शकत नाही. जो मनुष्य हिंदू धर्मात राहील त्या माणसाला आपल्या विचार स्वातंत्र्याला तिलांजली दिल्याशिवाय गत्यंतर नाही. वागताना त्याने वेदाप्रमाणे वागले पाहिजे. वेदात तशी आज्ञा नसेल तर स्मृतीतील आज्ञेप्रमाणे वागले पाहिजे. स्मृतीत तशी आज्ञा नसेल तर महाजनाच्या पाऊल ठेवून वागले पाहिजे. हिंदू धर्मात बुद्धीला विचाराला प्राधान्य तर नाही पण वाव देखील नाही. हिंदूने कोणाची गुलामी केलीच पाहिजे, हिंदूने कोणाची तरी गुलामी केलीच पाहिजे.
वेदाची गुलामगिरी केली पाहिजे, स्मृतीची कास धरली पाहिजे, तर महाजनांचे अनुकरण केले पाहिजे. विचारशक्तीचा त्याने मुळीच उपयोग करता कामा नये. जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात आहात तोपर्यंत तुम्हाला विचार स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही. यावर कोणी असे म्हणतील की हिंदू धर्माने तुमचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतले, असेच नव्हे तर हिंदू धर्माला प्रमाण मानणाऱ्या सर्व जातीचे मानसिक स्वातंत्र्य त्यांनी हिरावून घेतले आहे. हिंदू धर्मामुळे सर्वच बौद्धिक गुलामगिरी सापडलेले आहेत, हे खरे आहे. पण त्यामुळे समदुःखी आहेत असे कोणी समजू नये, कारण या बौद्धिक गुलामगिरीचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागत नाही. स्पर्शवर्गाच्या अहित सुखावर या बौद्धिक गुलामगिरीचा कोणत्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होऊ शकत नाही. ते जरी वेदाचे गुलाम झाले, स्मृतीचे दास झाले, महाजनाचे गतानुगतिक बनले, तरी हिंदू समाजाच्या व्यवहारात त्यांना वेदांनी, स्मृतींनी, महाजनांनी उच्च पद दिले आहे. दुसऱ्यावर हुकूमत गाजवण्याकरता त्यांना अधिकार दिले आहेत. सारा हिंदू धर्म वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंच्या संवर्धनाकरिता रचलेला आहे. ही गोष्ट आपली विवाह आहे. ज्याला ते धर्म म्हणतात त्या धर्मात तुम्हाला गुलामीची भूमिका दिलेली आहे. इतकेच नव्हे तर या गुलामगिरीतून तुमची सुटका होऊ नये अशा प्रकारची व्यवस्थाही या धर्मात केलेली आहे. म्हणून हिंदू धर्माच्या या बौद्धिक गुलामगिरीतून सुटका करून घेण्याची तुम्हाला जितकी जरुरी आहे तितकी हिंदू नाही. अशा रीतीने विचार केला असता हा हिंदू धर्म तुम्हाला दोन्ही तऱ्हेने मारक झाला आहे. त्या धर्माने तुमचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून तुम्हाला गुलाम केले आहे. या धर्माने तुम्हाला व्यवहारात गुलामगिरीच्या देशात आणून टाकले आहे. तुम्हाला जर स्वातंत्र्य हवे असेल तर तुम्हाला धर्मांतर केलेच पाहिजे. आणि 15 ऑक्टोबर 1956 गावासाठी सुखाचा संसार करायचा असेल तर धर्मांतर करा, अर्थात धर्माचं आचरण करा, म्हणजे सुखाचा संसार होईल असं सांगितलं. थँक्यू. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.